तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवने डळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन सेवळले, गिरी ढासळले सुर कोसळले, ऋषी मुनी योगी, ऋषी मुनी योगी चळले ग, चळले ग, नयनांचे दल हलले. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सलील स्वागत तुझं. आणि आज मराठी भाषेच्या निमित्तानं जे आपण मराठी भाषेसंदर्भातली समृद्धी आपल्या प्रेक्षकांसमोर आणतोय कवितेतनं, कवींच्या शब्दांमधनं. पहिलीच ओळ जी तव नयनांचे दल हलले गे तुम्ही सगळे ऐकताय, ही कविता आणि त्याचे शब्द 53-54 आहेत. 1953 साली बाबू बोरकरांनी इतक्या सहजतेने हे वर्णन करून एकमेकांमधलं द्वंद्व संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण 2016 आज उजाडला असताना देखील हे शब्द आज आपले वाटतात. ही खरी मराठी भाषेची समृद्धी आहे. आणि म्हणून आज कुसुमाग्रज जयंती देखील आहे. तात्यासाहेबांच्या आजच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य सरकार मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतं आणि आपण सगळेजण माय मराठीचं वैभव सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच एक छोटासा प्रयत्न आम्ही दोघं तुमच्यासमोर करणार आहोत. कवितेच्या माध्यमातून कवींनी आपल्यापर्यंत काय आणून दिलं, मग संत कवींपासून ते आत्ताच्या कवीपर्यंत. सलील, काय वाटतं की बाबू बोरकरांची ही कविता आणि 2016 साल? नाही, मुळात भाषा आपली इतकी समृद्ध आहे की अभिमान आहे मला प्रचंड आपल्या भाषेचा, की मी मराठी भाषा बोलतो, मी मराठी भाषेत गातो, मी मराठी कविता स्वरबद्ध करतो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. खरं. आणि मला असं वाटतं की जे आपण म्हणतो की समृद्ध संचित आपलं जे आहे, तर ते जसं आपला इतिहास आहे, आपले किल्ले आहेत, आपल्या नद्या आहेत, तसं हे जे वाचनालयातल्या गोष्टी आहेत त्याही तितक्या समृद्ध आहेत. तेही आपलं तेवढंच मोठं संचित आहे. आपल्या मनात लहानपणापासून ज्या भाषेत आपण स्वप्न बघतो, ज्या भाषेत आपण विचार करतो, ज्या भाषेत विचार करतो ती आपली भाषा, ज्या भाषेत स्वप्न बघतो ती आपली भाषा, जी भाषा बोलतो ती आपली, आणि सगळ्यात म्हणजे ती आपली. जे अनेकदा बोललं गेलंय, पण जो ठेस लागल्यावर पहिल्यांदा आई ग म्हणतो तो मराठी. खरंय. तर हे जे आपल्याकडे आहे त्याचा खरंच अभिमान आहे. आणि ते काव्यामधनं तर आपल्याकडे संत कवींनी, मला तर असं वाटतं संत कवींनी सगळे संदर्भ लिहून ठेवले, सगळंच. आता कोणी काही लिहिलं तरी त्याचा धागा जर जोडला तर संत काव्याशीच जोडला जातो. अगदी खरंय. मग म्हणजे संत काव्याचा तू संदर्भ देतोयस, पण सुरेश भटांनी या भाषेचं वैभव सांगताना खूप छान शब्द लिहिले. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. या सगळ्या शब्दांमधनं खरं तर सुरेश भटांनी हे वैभव भाषेचं सांगितलंय आणि तेच वैभव संतांनी पण या भाषेत प्रतीत केलेलं होतं. नक्कीच नक्कीच. आणि मला खूप अभिमान आहे की याचं मराठी अभिमान गीत आपल्या कौशल इनामदारने केलं. आणि ते जेव्हाही कुठे ऐकलं की मला खूप आनंद वाटतो की त्यांनी इतकं मनापासून ते गाणं केलं आणि लोक मनापासून ऐकतायत. तुम्ही कुठलंही विरह गीत आत्ताचं आपण घेतलं, गेल्या 200 वर्षातलं विरह गीत, तरी परत जाऊन ते कुठेतरी ज्ञानेश्वरांच्या विरहिणीशीच जोडलं जातं. अगदी खरंय. म्हणजे ते परत किंवा प्रेमात पडणं जे आहे की तो आला, आपण जे म्हणतो की त्याची कुठेतरी चाहूल लागली, तर तो विषय जर आपण मनात आणला की तो विषय परत अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माय, की तिला तेच वाटलं की हा जो परिमळ आला म्हणजे तो आला, म्हणजे परत ते प्रेम विरह हे सगळं संत कवींनी लिहिलंय. आईचं सर्वोत्तम वर्णन मला जे वाटतं जे रामदास स्वामींनी केलंय की वीट नाही कंटाळा नाही, आळस नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही माते वेगळी. खरंय. 4 ओळीमध्ये वीट नाही कंटाळा नाही, आळस नाही त्रास नाही, संपलं. आईचे 4 वैशिष्ट्य जे कुठल्याही दुसऱ्या नात्यात येत नाही ते रामदास स्वामींनी सांगितलं. अगदी खरं. नामदेव महाराज, सगळ्यांचा नामदेव महाराजांचा एक अभंग मी फार पूर्वी केला होता, त्याचा फक्त विशेषणं वापरलीत की जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य परमधाम. त्याच्या 2 ओळी. जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य परमधाम, जे तेजकांचे तेज, जे गुरुमंत्राचे गुज, पूजकांचे पूज्य कुलदैवत, ध्यानियांचे ध्येय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू,
केवळ विशेषण याचा एक अभंग आहे. आणि म्हणजे इथपासून ते मग त्याच्यानंतर आपल्याकडचे मोठे मोठे कवी की रविकिरण मंडळाची सगळी लोक, भारा तांबे, त्याच्यानंतर बोरकर, मग त्याच्यानंतर पुढची पिढी की पाडगावकर, बापट, विंदा, अगदी आत्तापर्यंत संदीप खरेपर्यंत, किशोर कदमपर्यंत, दासू वैद्यपर्यंत. आणि मध्ये इतक्या लोकांनी याला स्पर्श केला आणि त्या सगळ्यांनी ती भाषा अजून अजून समृद्ध केली. त्याच्यातले अर्थातच तात्यासाहेब शिरवाडकर फार मोठं नाव की ज्यांनी आपली भाषा समृद्ध अजून केली. प्रत्येकाने आपापले शब्द दिले. मला आठवत आहे शांताबाईंची एकदा गप्पा मारताना काटा ऋते कोणाला विषयी गप्पा चालल्या होत्या आणि काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणेही विपरीत होत आहे. तर मी शांताबाईंना म्हटलं, अबोलणे हा शब्द क्वचित आहे ना, तुमचाच म्हणायला लागेल. नाही रे, माझा कुठला शब्द, मी कुठला नवीन शब्द काढणार, हा त्यांचा विनय होता. पण अबोलणे किती छान शब्द आहे की माझे न बोलणे, पण त्यांनी अबोलणे केलं, फार गोड आहे. तर ती म्हणजे आपल्या प्रत्येक प्रदेशातली वेगळी भाषा की अहिरणी मराठी, वराडी मराठी, खानदेशी एक वेगळा त्याचा लहेजा असतो, पुण्याची मराठी की एकदम आपण महाराष्ट्रातल्या टप्प्याटप्प्यावर जाऊ तशी आपली भाषा बदलत गेली आणि त्याचा लहेजा प्रत्येकाला तो आपलासा वाटतो. पण बऱ्याचदा सलील मला एक खंत सगळ्यांकडनं अशी ऐकायला मिळते. आता इतक्या सगळ्या कवींच्या रचनांना तू संगीतबद्ध केलेलं आहेस, पण मराठी भाषेविषयी पालकांमध्ये मी खास करून म्हणतो की कारण का मधली सुट्टीसारखी तू शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम केलेस आणि विद्यार्थ्यांशी तू बोललास, अशा मुलांशी जी मुलं खूप अवखळ असतात आणि ती फक्त वर्गात शिक्षकांशी जेवढ्या तुलनेने खुलू शकतात, घरात आईशी खुलू शकतात, तितकी बाबांशी खुलतीलच असं नाही. मग इथे बाबांच्या मनात किंवा पालकांच्या मनामध्ये कुठतरी न्यून आहे की मराठीबद्दल आपण कुठतरी कमी पडतोय, त्यांना सांगण्यात कमी पडतोय आणि म्हणून मग थोडंसं उगाचच आकर्षण कमी वाटतं, असं कुठतरी दिसलं नाही. मुळात असं ना की आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे, तर आपण मुलांना सांगू की आपल्याला बोलायला मजा यायला पाहिजे, आपण चांगली भाषा बोलायला पाहिजे. म्हणजे श्याम मोनारांच्या एका लेखामध्ये फार चांगलं वाक्य आहे की माझा भारत देश गरीब आहे, पण माझ्या देशात श्रीमंत लोकांना तरी चांगली भाषा बोलता येते का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांना तरी रंगांच्या छटातला फरक कळतो का. तर मुळात आपण चांगली भाषा आपण बोललो तर आपली मुलं बोलतील. कारण मुलांची पाठी इतकी कोरी असते की तुम्ही त्यांना पहिल्यांदा पाण्याला तुम्ही जर हे जल आहे सांगितलं तर ते जलच म्हणतील. पण आपण त्यांना की हे बघ थोडं वॉटर हवंय का म्हणलं तर ते कशालाच पाणी तरी म्हणतील. तर मला असं माझं म्हणणं नाही की इंग्लिश बोलू नये, पण मग इंग्लिश बोलायचं असेल तर उत्तम इंग्लिश बोलावं, हिंदी बोलायचं असेल तर उत्तम हिंदी बोलावं. जी भाषा बोलाल ती उत्तम, त्याच्यातलं ज्ञान आपल्याला पाहिजे. पण या सगळ्याच कवींविषयी आणि त्यांच्यातल्या त्या शब्दांविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. पण मला प्रेक्षकांना इथे सांगायचं की सलीलने नुकतंच सुधीर मोघेंच्या काही कवितांवरती अल्बम केला आणि त्याच्यातलंच एक गाणं ब्रेकवर जाताना सलीलकडनं आपण ऐकणार आहोत, निळे नि सावळे मोकळे आभाळ. निळे नि सावळे मोकळे आभाळ, निळे नि सावळे मोकळे आभाळ, भिजते रंगात सांज वेळी, निळे नि सावळे मोकळे आभाळ, सुदूर रुळते डोंगराची माळ, सुदूर रुळते डोंगराची माळ, मध्येच गुलाल सांडलेली, निळे नि सावळे मोकळे 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 आभाळ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. सलील, निळे नि सावळे तर आपण ऐकलं, पण ज्या संत रचनांविषयी मगाशी तू बोललास किंवा लहान मुलांविषयी आपण बोलत होतो, त्यात पाडगावकरांची काही गाणी लहान मुलांची तू संगीतबद्ध केलीस. संत रचनांविषयी खास करून आता नवं काय तू करतोयस, म्हणजे याच्या आधी तू केलेलं आहेस पण नवं आत्ता काय करतोयस? एक खूप चांगला योग आहे की किंवा योगायोग आहे असं म्हणे. 1980 मध्ये 1979 आणि 80 मध्ये आनंद भाटे आणि मी असं एकत्र बाल कलाकार म्हणून टेलिव्हिजनवर आणि आकाशवाणीवर परफॉर्म केलं होतं. अच्छा. तर ते सादरीकरण जे आहे, आता बघ परफॉर्म म्हणलं मी, सादरीकरण नाही म्हणलं, कारण आपल्याला कानाची सतत जातात त्यामुळे ते शब्द असे बसलेले आहेत. तर त्याच्यानंतर 36 वर्षांनी 2016ला मी आनंदसाठी अभंग की आज तो खरंच पंडित आनंद भाटे आणि तो त्या
शब्दाचा मान राखावा इतका चांगला अगदी खरं आहे. म्हणजे लहानपणी आनंद गंधर्व आणि मोठेपणी त्याला बालगंधर्वची गाणी गायला मिळाली चित्रपटासाठी. हा प्रवास फार खूप त्याचा योग छान आहे. तर पूर्ण तुकाराम महाराजांचे अभंग मी केलेले आहेत. त्या अल्बम मधला एखादा रचना. येईगा 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 विठ्ठला येईगा, प्राण हा फुटला आळविता विठ्ठला येईगा, काय तुझा नाही लौकिकाची चिंता, काय तुझा नाही लौकिकाची चिंता, आपुल्या बालका मोकलिता विठ्ठला येईगा, विठ्ठला येईगा. म्हणजे पुन्हा एकदा 36 वर्षानंतर आनंद भाटे आणि सलील कुलकर्णी, म्हणजे त्या छोट्या वेशातले 8-9 वर्षाचे आणि आता 36 वर्षानंतर दिसणारे दोघंही, असा फरक आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांना सगळ्या. पण सलील, या संतरचनांविषयी तर आपण म्हणत होतोच, पण मगाशी प्रेमाच्या विरहाच्या गोष्टी पण काही आपण बोललो. याही आपल्या सगळ्या कवींनी फार छान शब्दात वर्णन केलेले आहेत. वसंत ऋतू सुरू झालाय आणि नागा देशपांडेची तू छान कविता, ती 1950च्या आधीची असावी, माझ्या 1948 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच नंतरची. मी दुपारी सोसले ऊन माथी तुझ्यासाठी, वा. तुझ्यासाठी लाविल्या मी मंदिरी सांजवाती तुझ्यासाठी, तुझ्यासाठी कैकाल्या हो कैकाल्या संपल्या चांदराती, कैकाल्या संपल्या चांदराती तुझ्यासाठी, मी जगाच्या सोडल्या रीत भाती तुझ्यासाठी, क्या बात आहे, तुझ्यासाठी. क्या बात आहे. ही इतकी सरलता आणि सहजता या शब्दांमध्ये आहे. आणि भावना त्याच आहेत, त्याच आहेत. कुठे काय बदलले, संदर्भ बदलतात. पूर्वी लोक तव नयनांचे दल आलेले का म्हणतात, आता तुझ्या डोळ्यात पाहून मी वेडा झालोय म्हणतात. पण संदर्भ तोच आहे, संदर्भ तोच आहे, प्रेमाच्या अनाभागा त्याच आहेत, माणसं तीच आहेत. पण जसं हेच सगळं तू सांगत असताना की मला प्रेक्षकांना आवर्जून हे सांगायचं आहे की आयुष्यावर बोलू काही सारखा प्रयोग करत असताना केवळ कविता आणि सहज संगीत त्यात वापरून तुमच्या माझ्या जगण्यातले शब्द संदीप खरेंनी त्यात प्रत्येक गाण्यांमध्ये व्यतीत केलेत. 1-2 नाही तर तब्बल 1200व्या प्रयोगापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलाय सगळे. आणि 1200वा प्रयोग माझ्या मते पण झाला असेल की होतोय, नाही करायचं आहे, 1200वा प्रयोग करायचा आहे. त्यामुळे या 1200 प्रयोग हाऊसफुल होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण सलील, याच आयुष्यावर बोलू काही मध्ये जे जगणं आहे तुमच्या माझ्यातलं, जे प्रेक्षक बघतायत, जे कॅमेऱ्याच्या मागे जे बघतायत, यांचं जगणं आहे ते शब्दांमध्ये आणलंय. हे देखील मराठी भाषेचं वैभव आहे. नाही नक्कीच आहे. कारण शेवटी काय जसं आहे की आपल्याकडे किती प्रकारची गाणी आहेत पहा, किती प्रकारच्या कविता आहेत. शेतकरी गीत आहेत, कारण शेतकरी काम करताना त्यांना जे म्हणावं असं वाटतं. खरंय. कोळी गीत आहेत, कारण त्यांना जे समुद्रावर त्यांचं काम चालू असताना जे म्हणावं असं वाटतं. धनगर गीत आहे, इतकी बारीक बारीक जात्यावरच्या ओव्या आहेत. खरंय. हे सगळ्या त्या संदर्भातून आलेली गाणी आहेत. तशीच आहेत की लहान मुलांची गाणी करताना जेव्हा आयुष्यावर बोलू किंवा अगोबाई डगोबाई मध्ये जेव्हा गाणी गातो तर लहान मुलांना काय पकडतो, तर आधी नाद पकडतो की अगोबाई ढग्गबाई. तर त्यांना अगदी बाळ 5-6 महिन्याचं बाळ पण असं चमकून बघतं, कारण त्याला तो वेगळा साऊंड वाटतो. मग त्यांना कळतं की अरे हा एक शब्द आहे, मग त्या शब्दाला अर्थ आहे. मग ढग्गोबाई म्हणजे ढग, आणि मग हे पावसाचं आहे. हे हळूहळू येतं, पण मुळात सिस्टीम मध्ये ते शब्द फार लहानपणापासून जायला हवेत. आणि आयुष्यावर बोलू काहीला सगळ्या पिढ्यांचे प्रेक्षक लाभले. हे परमेश्वराची कृपा आणि रसिकांचं प्रेम. अगदी खरं आहे. एखादा आयुष्यावर बोलू काहीचं प्रेक्षकांसाठी. आता ही पण जी भाषा आहे, अगदी एक प्रिये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे आता वाटत आहे, असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीरवावे. आता ही जी भाषा आहे ना, ही अगदी म्हणलं तर अगदी प्राचीन मराठी आहे, पण ही योग्य प्रकारे आता जर मांडली
शकतं. आत्ताची कॉलेजमधली मुलं पण हे गाण्याला वन्स मोर देतात. हे गाणं त्यांना पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं आणि हे गाणं त्यांच्या फोनमध्ये असतं, त्यांच्या गळ्यात असतं, मनात असतं. पण जसं सलील सुरुवात आपण तवदैनांच्या दलाने केलं, ते घरात जोडीदारासाठी, दाम्पत्यासाठी पण तसंच ते लागू होतं. आता आयुष्यावर बोलू काहीसाठी आपण आलोय, म्हणून मी विनंती करेन तुला की नसतेस घरी तू जेव्हा, जे परत आपल्या प्रेक्षकांना त्या शब्दांची एकाकी केविलवाणा मी घरभर भिर भिर फिरतो, एकाकी केविलवाणा मी घरभर भिर भिर फिरतो, घुम घुमत्या आवाजाने, घुम घुमत्या आवाजाने भिंतींना हाका देतो, नसतेस घरी तुझी. क्या बात आहे. तर ह्या प्रत्येक शब्दांमध्ये लय जरी असला तर त्या शब्दांमधलं सामर्थ्य तुमच्या माझ्या जवळ जातं, मनापर्यंत जातं. तर तेच लहान मुलांचं, तसं तू म्हणाला सागोबाई ढगोबाई, आणि ते लहान मुलांमधनं तू पुढे त्यांच्यातली प्रतिमा आणि प्रतिभा बाहेर काढण्याचा प्रयत्न संगीताने केला तुझ्यातल्या, आणि त्या कवीच्या शब्दांनी केला. तर असाच प्रयत्न सुधीर मोघेंच्या कवितेतनं देखील तू केलायस. आणि बऱ्याच वेळेला शुभंकरच्या आवाजाने जी लहान मुलं परत एकत्रित येतात ती देखील आम्ही पाहिली आहेत. तर या पिढ्यांपासून त्या पिढ्यापर्यंत मी परत म्हणेन की आनंद भाटे 1980 आणि आता सलील कुलकर्णी, आनंद भाटे 1980 नंतर 2016, तसाच प्रयत्न सलीलनी स्वतःच्या मुलाबद्दल केलाय. शुभंकरला घेऊन त्यांनी अगोबाई ढगोबाईचं असेल किंवा आईबद्दलचं केलेलं गाणं असेल, की ह्या एकटी एकटी होतीस ना आई हे गाणं असेल, आणि आता परत एकदा सुधीर मोघेंच्या शब्दांना देखील तू त्याला सोबत घेतलेला आहेस नव्या गाण्यासाठी. तर आत्ताचं जे गाणं त्याला शिकवलं, गंमत सांगतो, त्याच्यामध्ये एक ओळ आहे की घनदाट राणी चालत्या पावला, पावलापुरते प्रकाशते. वा. तर मी त्याला म्हटलं की कसं आहे, पावलापुरता प्रकाश म्हणजे जंगलात जाताना एक पाऊल टाकण्या इतका लाईट आपल्याला मिळाला की आपण पुढे जाऊ शकतो. मला असं वाटलं की त्यांनी ऐकलं, कळलं की नाही मला कळलं नाही. पण 1-2 दिवसांनी मी माझ्या मुलीला, जी छोटी 9 वर्षाची, त्याच्यापेक्षा छोटी, मी तिला म्हटलं की अनन्या, तू लग्न झाल्यावर अमेरिकेला जाणार आहेस का माझ्या इकडे राहणार आहेस, माझ्या शेजारी जवळ माझ्या? तर शुभंकर मला म्हटलं, बाबा पावलापुरता प्रकाश. क्या बात आहे. म्हणजे त्यांना आपण समजवलं तर ते लक्षात आलं, त्याला कळतं. पण आपणच समजतो की नाही, लहान मुलांना फक्त आपण आईस्क्रीम आणि पर्या आणि डोंगर आणि चॉकलेट, तर नाही, लहान मुलं विचार करू शकतात. आपण त्यांच्या सिस्टीम मध्ये चांगले शब्द, चांगले विचार टाकले तर ते उमलतील. अगदी खरं आहे. कार्यक्रमाची सांगता मी सलीलला याच शुभंकरच्या गाण्याने करायला सांगणार आहे. तो व्हिडिओ पण आपण पाहणार आहोत. तो पहिल्यांदा या कार्यक्रमात सलील आपल्याला तो व्हिडिओ दिलाय त्यांनी, आणि तो आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत देणार आहोत. दूर कुठे तरी पहाट तो सूर्य, काळोखाचे मन धवळते, घनदाट राणी चालत्या पाऊला, पाऊला पुरते प्रकाशते, दूर दूर कुठे तरी पहाट तो सूर्य. निराशेच्या डोही बुडालेली दिठी, आसवांची मिठी सोडवते,